नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बांधकाम, खगोलशास्त्र, समुद्री अंतर या क्षेत्रातील अंतर प्रत्यक्ष मोजण्यासाठी खूप अवघड जातात. अशी अंतर मोजण्यासाठी आपण त्रिकोणमितीचा उपयोग करतो. त्रिकोणमितीचा उपयोग सागरी विज्ञान, भौतिकशास्त्र, कॉम्प्युटर ग्राफिक्स, ध्वनिलहरी, रोबोटिक्स यामध्ये सुद्धा केला जातो. इमारतीच्या छताचा चढ ठरवण्यासाठी सुद्धा त्रिकोणमिती उपयोगी ठरते. इयत्ता 9वी मध्ये आपण साइन, कोसाइन आणि टँजंट ही गुणोत्तरं अभ्यासली आहेत. तसंच 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश या कोनांसाठी या तिन्ही गुणोत्तरांच्या किमतींचाही अभ्यास केलाय. याशिवाय या गुणोत्तरांमधील परस्पर संबंध सुद्धा आपण शिकलेलो आहोत. चला आता त्याची आपण आधी उजळणी करूया. ही आकृती पहा. त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 90 अंश आणि कोन R बरोबर थीटा असा आहे. म्हणजेच Q कोनासमोरची बाजू PR ही कर्ण आहे. आपण कोन R म्हणजेच थीटासाठी साइन, कोसाइन आणि टँजंट ही गुणोत्तरं लिहूयात. साइन थीटा बरोबर कोनासमोरची बाजू छेद कर्ण बरोबर PQ छेद PR. कॉस थीटा बरोबर कोनालगतची बाजू छेद कर्ण बरोबर QR छेद PR आणि टॅन थीटा बरोबर कोनासमोरची बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबर PQ छेद QR. जर साइन थीटा बरोबर 5/13 आणि कॉस थीटा बरोबर 12/13 असं असेल तर टॅन थीटाची किंमत किती ते आपण आता शोधूया. आपल्याला माहिती आहे की टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा. म्हणून टॅन थीटा बरोबर 5/13 छेद 12/13 बरोबर 5/12. साइन 62 अंश छेद कॉस 28 अंश या गुणोत्तराची आता आपण किंमत शोधूया. साइन 62 अंश छेद कॉस 28 अंश बरोबर कॉस 90 अंश वजा 62 अंश छेद कॉस 28 अंश, कारण साइन थीटा बरोबर कॉस 90 अंश वजा थीटा. म्हणून साइन 62 अंश छेद कॉस 28 अंश बरोबर कॉस 28 अंश छेद कॉस 28 अंश बरोबर 1. कॉस 48 अंश बरोबर साइन 90 अंश वजा 48 अंश, कारण कॉस थीटा बरोबर साइन 90 अंश वजा थीटा. टॅन 56 अंश गुणिले टॅन 34 अंश बरोबर टॅन 56 अंश गुणिले टॅन 90 अंश वजा 56 अंश बरोबर 1, कारण टॅन थीटा गुणिले टॅन 90 अंश वजा थीटा बरोबर 1. साइन 30 अंश अधिक कॉस 60 अंश वजा टॅन 45 अंश छेद कॉस 0 अंश अधिक साइन 90 अंश या गुणोत्तराची आता आपण किंमत शोधूया. साइन 30 अंश अधिक कॉस 60 अंश वजा टॅन 45 अंश छेद कॉस 0 अंश अधिक साइन 90 अंश बरोबर 1/2 अधिक 1/2 वजा 1 छेद 1 अधिक 1, कारण साइन 30 अंश बरोबर कॉस 60 अंश बरोबर 1/2, टॅन 45 अंश बरोबर 1, कॉस 0 अंश बरोबर 1 आणि साइन 90 अंश बरोबर 1. म्हणून साइन 30 अंश अधिक कॉस 60 अंश वजा टॅन 45 अंश छेद कॉस 0 अंश अधिक साइन 90 अंश बरोबर 0/2 बरोबर 0. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण आणखीन 3 त्रिकोणमितीय गुणोत्तर शिकणार आहोत. कोसिकॅन्ट, सिकॅन्ट आणि कोटँजंट. कोसिकॅन्ट गुणोत्तर. कोसिकॅन्टचं गुणोत्तर बरोबर कोनाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला
कोसिकँड गुणोत्तर असं म्हणतात. ते थोडक्यात कोसेक असं लिहितात. कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. सिकँट गुणोत्तर. कोनाच्या कोसाइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला सिकँट गुणोत्तर असं म्हणतात. ते थोडक्यात सेक असं लिहितात. सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा. कोटँजंट गुणोत्तर. कोनाच्या टँजंट गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोटँजंट गुणोत्तर असं म्हणतात. ते थोडक्यात कॉट असं लिहितात. कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा. आता यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात. आता ही आकृती पहा. त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 90 अंश, कोन R बरोबर थिटा, म्हणजेच Q कोनासमोरची बाजू PR ही कर्ण आहे. आपण कोन R साठी म्हणजेच थिटा साठी कोसिकँट, सिकँट आणि कोटँजंट ही गुणोत्तरं लिहूयात. त्रिकोण PQR मध्ये साइन थिटा बरोबर कोनासमोरची बाजू छेद कर्ण बरोबर PQ छेद PR. त्यामुळे कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. म्हणून कोसेक थिटा बरोबर 1/PQ छेद PR बरोबर PR छेद PQ. म्हणून कोसेक थिटा बरोबर कर्ण छेद सम्मुख बाजू अर्थात कोनासमोरची बाजू. तसंच कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. म्हणून साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. कॉस थिटा बरोबर कोनालगतची बाजू छेद कर्ण बरोबर QR छेद PR. सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा. म्हणून सेक थिटा बरोबर 1/QR छेद PR बरोबर PR छेद QR. म्हणून सेक थिटा बरोबर कर्ण छेद कोनालगतची बाजू. सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा. म्हणून कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1. टॅन थिटा बरोबर कोनासमोरची बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबर PQ छेद QR. कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा. म्हणून कॉट थिटा बरोबर 1/PQ छेद QR बरोबर QR छेद PQ. म्हणून कॉट थिटा बरोबर कोनालगतची बाजू छेद सम्मुख बाजू किंवा कोनासमोरची बाजू. आपल्याला माहिती आहे की टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा. म्हणून कॉट थिटा बरोबर 1/साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा. त्याचप्रमाणे कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा. म्हणून टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. आपण आता 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि त्यांचे परस्पर संबंध शिकलोत. आता त्यावर आधारित काही उदाहरणांचा सराव करूयात. ही आकृती पहा. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, कोन C बरोबर थिटा. जर कोसेक थिटा बरोबर 41/40 असा असेल तर सेक थिटा, कॉट थिटा यांच्या किमती काढा. उकल. दिलेली माहिती. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, कोन C बरोबर थिटा, कोसेक थिटा बरोबर 41/40, बाजू AC हा कर्ण आहे. कोसेक थिटा बरोबर कर्ण छेद सम्मुख बाजू किंवा कोनासमोरील बाजू बरोबर AC छेद AB. म्हणून AC छेद AB बरोबर 41/40 कारण कोसेक थिटा बरोबर 41/40. त्यामुळे AC बरोबर 41K आणि AB बरोबर 40K असं आपण मानूयात. म्हणून त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार
AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. म्हणून 40K वर्ग अधिक BC वर्ग बरोबर 41K वर्ग. म्हणून BC वर्ग बरोबर 41K वर्ग वजा 40K वर्ग. म्हणून BC वर्ग बरोबर 1681K वर्ग वजा 1600K वर्ग बरोबर 81K वर्ग. म्हणून BC बरोबर वर्गमुळात 81K वर्ग बरोबर 9K. सेक थिटा बरोबर कर्ण छेद कोनालगतची बाजू बरोबर AC छेद BC बरोबर 41K छेद 9K बरोबर 41 छेद 9. कॉट थिटा बरोबर कोनालगतची बाजू छेद सम्मुख बाजू किंवा कोनासमोरील बाजू बरोबर BC छेद AB बरोबर 9K छेद 40K बरोबर 9 छेद 40. म्हणून सेक थिटा बरोबर 41 छेद 9 आणि कॉट थिटा बरोबर 9 छेद 40. दुसरं उदाहरण पाहूयात. त्रिकोण LMN मध्ये कोन M बरोबर 90 अंश, कोन L बरोबर थिटा. जर सेक थिटा बरोबर 61 छेद 11 असेल तर कॉस थिटा आणि कोसेक थिटा यांच्या किमती काढा. उकल दिलेली माहिती. त्रिकोण LMN मध्ये कोन M बरोबर 90 अंश, कोन L बरोबर थिटा आणि सेक थिटा बरोबर 61 छेद 11 आणि बाजू LN ही कर्ण आहे. सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा. म्हणून कॉस थिटा बरोबर 1 छेद सेक थिटा. म्हणून कॉस थिटा बरोबर 1 छेद 61 छेद 11 बरोबर 11 छेद 61. सेक थिटा बरोबर कर्ण छेद कोना लगतची बाजू बरोबर LN छेद LM. म्हणून LN छेद LM बरोबर 61 छेद 11 कारण सेक थिटा बरोबर 61 छेद 11. LM बरोबर 11K आणि LN बरोबर 61K असं आपण मानूयात. म्हणून त्रिकोण LMN मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार LM वर्ग अधिक MN वर्ग बरोबर LN वर्ग. म्हणून 11K वर्ग अधिक MN वर्ग बरोबर 61K वर्ग. म्हणून MN वर्ग बरोबर 61K वर्ग वजा 11K वर्ग. म्हणून MN वर्ग बरोबर 3721K वर्ग वजा 121K वर्ग बरोबर 3600K वर्ग. म्हणून MN बरोबर वर्गमुळात 3600K वर्ग बरोबर 60K. कोसेक थिटा बरोबर कर्ण छेद सम्मुख बाजू किंवा कोनासमोरील बाजू. म्हणून कोसेक थिटा बरोबर LN छेद MN बरोबर 61K छेद 11K बरोबर 61 छेद 11. आपण काय शिकलो? आपण कोसिकॅन्ट, सिकॅन्ट आणि कोटँजंट ही त्रिकोणमितीय गुणोत्तर शिकलो. कोसेक थिटा बरोबर कर्ण छेद सम्मुख बाजू अर्थात कोनासमोरील बाजू. सेक थिटा बरोबर कर्ण छेद कोनालगतची बाजू. कॉट थिटा बरोबर कोनालगतची बाजू छेद सम्मुख बाजू अर्थात कोनासमोरील बाजू. आपण 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि त्यांचे परस्पर संबंध शिकलो. तसंच त्यांचं उपयोजनही शिकलो. कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा. सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा. कॉट थिटा बरोबर 1 छेद टॅन थिटा. कॉट थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा. टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. स्वाध्याय. खालील आकृतीचं निरीक्षण करा आणि साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा ही
गुणोत्तर लिहा. त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 90 अंश, कोन R बरोबर थीटा आणि सेक थीटा बरोबर 17/15 असा असेल तर कोसेक थीटा, कॉट थीटा आणि टॅन थीटा यांच्या किमती काढा. रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. साइन थीटा बरोबर 7/25 तर कोसेक थीटा बरोबर किती? सेक थीटा बरोबर 13/12 तर कॉस थीटा बरोबर किती? टॅन 40 अंश गुणिले कॉट 40 अंश बरोबर किती? कोसेक थीटा बरोबर 5/4, सेक थीटा बरोबर 5/3 असं असेल तर कॉट थीटा बरोबर किती?